वाईट चेंडू, धावसंख्येत 1 ने भर. संघाचं खातं खोलतं एका धावेने. आणि हा मात्र या स्पर्धेतील 50वा वाईट चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. फुलटॉस चेंडू. इथे मात्र एज घेतोय. चेंडू हवेत होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये गेला आणि निर्धाव चेंडू येतोय. काय फलंदाजी पाहायला मिळाली प्रशांतची मागील सामन्यामध्ये. तशीच फलंदाजी आता करतोय का पाहूया. चला मात्रोळी संघाचा विजय यायचा आहे. सामनावीराचा मानकरी ठरतोय तो विजय. नक्कीच आपल्या संघाला सुपर 12 मध्ये घेऊन गेला हा विजय. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि प्रशांतचा झेल आहे पाहूया. आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. कॅच सोडली की मॅच सोडली येणारी वेळच ठरवेल. कारण का तुम्ही अशा फलंदाजाची कॅच सोडली आहे जो एकटा सुद्धा मॅच जिंकवू शकतो. मला वाटतं ही झेल अत्यंत महागात पडणार आहे. प्रशांत जर बाद झाला असता तर सुरई संघावर नक्कीच दबाव आला असता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू. धावसंख्येत आणखीन एका रनाने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. कमॉन डीजे. आणि आता मात्र रवींद्र दाखवून देतोय की जी क्षमता प्रशांत मध्ये आहे ती क्षमता माझ्यात सुद्धा आहे. राजेंद्र दाखवून देतोय की जी क्षमता प्रशांतकडे आहे ती क्षमता माझ्याकडे आहे. मी देखील मोठे पटके खेळू शकतो. नक्कीच. आणि धावसंख्या 6 ने पुढे सरवते. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहूया कॅच होते का. परंतु कॅच सुटले. आउटफील्ड खराब असल्यामुळे. आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. आणि धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा धावफलकावर. सुरई संघाचा विकास मात्र अजूनही गोलंदाजी मार्गावर. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भटकतोय. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा चेंडू सुटलेला आहे. 1+1 बाईच्या स्वरूपात 2 धावा वाढतायत. अशाच काहीशा धावांची गरज असेल सुरई संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रशांत टू विकास. विकास टू प्रशांत. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला आसमान दाखवलंय प्रशांतने. कमॉन डीजे. पहिलं षटक महागडं ठरलं होतं. त्यानंतर
दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो अक्षय आणि राजन मात्र स्ट्राईक एंडला. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे 30 सर्कल मध्ये. पाहूया झेल होतोय का आणि गोलंदाजाने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो विजय. आणि खरोखरच पहिल्या चेंडूवर अक्षयने बळी टिपलाय तो राजेंचा. लेकिन राजे तो एक सिर्फ झाकी है, प्रशांत अभी बाकी है. लेकिन नॉन स्ट्राइक एंड पर अभी भी प्रशांत. एक ही प्रयास रहेगा जब तक प्रशांत को स्ट्राइक एंड तक नहीं लाते तब तक. लेकिन इस बार गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद है लेकिन एक आसान सा मौका गवा दिया है. 2 रन स्कोर में 2 रन का इजाफा होता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 22 रन. आणि इथे मात्र एज लागते. फलंदाज बाद होतोय. डीजेला संधी. आणि आता मात्र मोहन सुद्धा दाखवून देतोय की टेस्ट टॅलेंट माझ्या सुद्धा आहे. मी देखील षटकार मारू शकतो. परंतु इथे मात्र मोहनला बांधून ठेवलंय अक्षयने. आणि मला वाटतंय षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा. या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना असेल. जो संघ विन होईल तो सुपर 12 मध्ये जाईल आणि जो संघ हारेल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेमधील संपणार आहे. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो गोल विशाल. नक्कीच आता मात्र प्रशांत टू विशाल. पाहूया विशालला कशा रीते सामोरी जातोय तो प्रशांत. एक हार्ड हिटर आहे प्रशांत सुरई संघाचा. पुन्हा एकदा विशाल. आणि इथे मात्र नो चेंडू येतोय. फ्रीची संधी असेल. एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणता येईल.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. फ्रीडची संधी असेल प्रशांतकडे आणि फ्रीडला मात्र सुंदर चेंडू टाकलाय परंतु बाद होणार नाही कारण काय नो चेंडू होता. आता पुन्हा एकदा मोहन, मोहन टू विशाल, विशाल टू मोहन आणि इथे मात्र फसतोय आणि रनआउटची संधी फलंदाज बाद. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज आलाय तो रवी. मोहनची जागा भरून काढण्यासाठी रवी आणि चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होते का परंतु झेल सुटलाय. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एक रनआउटची संधी आहे आणि ते मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद. रवी बाद होतोय. दुसरा धावचित होतोय फलंदाज. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रशांत अजूनही मैदानात. वारंवार फॉलो थ्रू मध्ये चुका होत आहेत गोलंदाजाकडून. मला वाटते काहीतरी दडपण असेल प्रशांतचं आणि इथे मात्र तेच झालंय. चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. आता मात्र काहीच प्रेशर असेल गोलंदाजावर आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का आणि झेल बाद. आता मात्र प्रशांत बाद होतोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का भेटतोय तो सूर्य.
सामना चालू करा. शेवटचा आणि हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज आतिश. एक आतिषबाजी करायला लागेल आतिशला. आणि इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. मिसफील्ड होते. नक्कीच धावसंख्येत 2 ने भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 धावा सुरई संघाच्या. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आणि इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाकडून मिस्टेक होते. ऑफस्टिकच्या लेगस्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. वाईट चेंडू, वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. पुन्हा एकदा आणि इथे मात्र चेंडू उसळी घेतोय. नक्कीच 1 बाउन्स असेल. छोटे कटके बल्लेबाज पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याच्या प्रयत्नात गोलंदाज कुठेतरी दिशा लाईन भटकतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43. अजूनही काही चेंडू शिल्लक असताना इथे मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद झालाय. राज अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना फुल टॉस चेंडू, परंतु फलंदाजाला काही समजलेला नाही आणि पुन्हा एकदा धाव बाद होतोय फलंदाज. आणि नवीन फलंदाज येतोय कैलास. जरा लवकर घ्यायचंय मित्रांनो, उशीर झालाय, नंतर बॉल दिसणार नाही. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. एक चांगलं ताळमेळ पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. अखेरचा चेंडू असेल. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. मला वाटतंय कुठेतरी ताडवागे संघाची मिसफील्ड झाली. गोलंदाजांनी चुका केले. पुन्हा एकदा वाईड चेंडू. वारंवार वाईड चेंडू टाकतोय तो गोलंदाज. आणि आता मात्र एक चांगलं फिनिशिंग देतोय तो फलंदाज. पहिल्या इनिंगची
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आणि 52 धावांचं आव्हान आहे ते ताडवागळे संघासमोर. 24 चेंडू 52 धावा. आणि पहिल्या इनिंग मध्ये 11 धावा एक्स्ट्रा दिलेत नोवाईच्या. चला लवकर घ्या जरा. येणारे 24 चेंडू 52 धावा. ताडवागळे संघासमोर आव्हान ठेवलंय ते सुरई संघाने. स्ट्राईक एंडला असेल तो विकास आणि नॉन स्ट्राईक एंडला अतिश. आणि गोलंदाजीसाठी येतो एक उत्कृष्ट गोलंदाज राजन. राजनचा पहिला चेंडू. राजन मात्र दिशा भटकतोय. धावसंख्येत एकने बस श्री गणेशा होतोय तो ताडवागळे संघाचा. खातं खोलतोय एका धावेने. पाहूया कशा प्रकारे राजनचा सामना करतोय विकास. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः राजन चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद. डीजे. लवकर जायचंय फलंदाज जरा तुम्हाला नंतर बॉल दिसणार नाही. चला जरा पंच लवकर घ्या. नवीन फलंदाज आलाय तो सुनील. राजन मात्र एक चांगलं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खेळून काढलाय. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 धावा. अजूनही 49 धावा विजयासाठी. पुन्हा एकदा राजन गोलंदाजीसाठी. निर्धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते राजनची. प्रत्येक सामन्यामध्ये राजन आपलं 100% योगदान देतोय संघासाठी.
इथे मात्र स्ट्रेट डाईव्ह केलंय, पहिली धाव पूर्ण होते आणि एकच धाव मिळते ती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा झेल बाद होतोय फलंदाज. काय गोलंदाजी हाताळतोय तो राजन. आणि थँक्यू डीजे. आणि नवीन फलंदाज येतोय तो विकास. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहे सुरई संघाचा कैलास. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो कैलास. आणि पहिल्या षटकावर बॅकफुटवर टाकलाय तो ताडवागळे संघ राजनने. आणि इथे मात्र झेल सुटतोय. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. धाव संख्या 2 ने भर होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते कैलास कडून. फलंदाजांना बांधून ठेवलंय आतापर्यंत. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. खरोखरच या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण का काय गोलंदाजी करतोय कैलास. आणि पुन्हा एकदा धक्का, आणखीन एक धक्का बसतोय तो ताडवागळे संघाला. आता मात्र बॅकफुटवर, पूर्णपणे बॅकफुटवर जातोय तो ताडवागळे संघ. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय तो विवेक. आता मात्र विवेकला मोठी फटकेबाजी करायला लागेल. कारण का आपला संघ मात्र पराभवाच्या दिशेने जातोय. जर काही चमत्कार करू शकतो तो तो विवेक. खरोखरच पहा कैलासची गोलंदाजी. षटक देखील संपतंय.
2 षटकांच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावा. कैलाशने मात्र 2 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट काढलेली आहे. आणि तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज राज. पाहूया कशा प्रकारे राज्य करतोय तो ताडवागळे संघावर. राजवर मोठी जबाबदारी असेल कारण का 2 षटक एकदम चांगल्या प्रकारे हाताळली होती गोलंदाजाने आणि आता मात्र ती जबाबदारी असेल ती राजवर. सुरई संघ देखील सुपर 12 च्या दिशेने वाटचाल करतोय. पहिली फलंदाजी पाहिली त्यानंतर गोलंदाजी देखील उत्कृष्टरित्या पाहायला मिळते. एक टीम वर्क ज्याला म्हणतात ते सुरई संघाकडे पाहायला मिळतं. इथे मात्र दिशा भटकतोय राज. राजला पहिलाच आसमान दाखवलंय. कम ऑन डीजे. आणि पाहूया कशा प्रकारचा कमबॅक करतो. पहिल्या षटकावर एक मोठा फटका आला राजला. इथे मात्र फुल टॉस चेंडू परंतु तेवढासा फायदा घेतलेला नाही फलंदाजाने. फलंदाज बाद होतोय, धाव बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय तो अक्षय. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना चालू आहे. आणि सुरई संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवर आणि 9 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे ती ताडवागळे संघाला. जर 4-5 फटके चांगले पडले तर सामना फिरू देखील शकतो. आणि इथे मात्र नो चेंडू, नो म्हणजे फ्री. एक सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे. या नोच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. अजूनही 31 धावाचं आव्हान असेल. आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिले सीमारेषे बाहेर. कम ऑन डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. आठ चेंडू आणि 25 धावांची गरज.
आता मात्र प्रेशर असेल थोडस ते राज वाघमारेवर, कारण का त्याच्या षटकामध्ये 2 षटकार, 1 नो चेंडू, 3 षटकार आलेत. 1 नो. पुन्हा एकदा राज. फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेचे बाहेर. 6 धावांसाठी चौथा षटकार येतोय. कमॉन डीजे. धावसंख्या पोचते ती 33 धावा. अजूनही 19 धावांची गरज. वाईट चेंडू. काहीच दडपण दिसून येत आहे ते राज वाघमारेवर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. 4 धावांसाठी चौकार येतोय. थँक्यू डीजे. धाव संख्या 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 38 धावा. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे ती ताडवागळे संघाला. या षटकामध्ये 31 धावा आले. तब्बल 31 धावा खर्च केलेत राज वाघमारेनं. आता मात्र 14 धावांची गरज. 6 चेंडू. मला वाटतं या दिवसातील सर्वात महागडं षटक हाताळलंय राजने. आणि गोलंदाजीसाठी आले स्वतः कर्णधार प्रशांत. 6 चेंडू 14 धावांची गरज. 2 मोठे पटके सामना फिरवू शकतो. सहा चेंडू 14. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रहार होतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण आहे. पाहूया झेल होतोय का. आणि झेल टिपलेला आहे. प्रशांत पहिलाच विकेट घेतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय तो संदीप. 5 चेंडू आणि 14 धावा. आणि आता मात्र जे काम होतं फलंदाजासाठी ते काम करून दिलंय. आपला सेट फलंदाज स्ट्राईक एंडला घेऊन आलाय तो फलंदाज. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. चार चेंडू 13 धावा. आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. कमॉन डीजे.
3 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे मात्र फलंदाज बीट होतोय आणि 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा आणि इथे मात्र फटका फसतोय आणि झेल बाद होतोय. काय सामना पाहायला मिळालाय. शेवटचा सामना. चला 1 चेंडू आणि 7 धावा. काय फलंदाजी केली. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जीवन ठेवला या फलंदाजाने. चला सुरई हा संघ विजयी ठरतोय. सुपर 12 साठी पात्र होतोय. विजय संघ